सकाळी कितीही उठायची इच्छा नाही झाली की उठावंच लागतं. कारण काम करायचं आहे ना. आज होता फ्रायडे आणि काल गुढीपाडवा म्हणजे सुट्टी. पण आज मात्र सुट्टी नाही. हॅलो एव्हरीवन, माझं नाव रुपाली आणि आज आमचा दिवस सुरू झाला 5:30ला. एरवी आमचा दिवस 5:15 वाजेपर्यंत सुरू होतो, पण आज 5:30ला सुरू झाला. लगेच आवरलं आणि काय तर किचनमध्ये खूप कामं असतात सकाळी आणि शाळा पण सकाळची झाली आहे. पटपट आवरावं लागतं. झटपट झटपट खाली गेले आणि सगळं आवरायला लागले. सगळ्यात आधी कर्टन लावल्याशिवाय ना मला करमतच नाही. कर्टन ओपन केले की असं वाटतं सकाळ झाली. मग घरातले जितकेही कर्टन आहे तितके आधी बाजूला करायचे आणि मग कामाला लागायचं. पण मी एकटीच नाही आहे. उठल्यावर मला सचिन किचनमध्ये दिसला आणि तो भाजीला तडका देत होता. त्याचा भात पण बनून झाला होता. म्हटलं चला, इतका हातभार आहे ना, मग झालं तर. खूप रिलॅक्स वाटतं जेव्हा कोणीतरी आपल्याला हातभार लावायला असतं. पटपट पटपट चपात्या टाकल्या आणि किचन ओटा साफ करायला घेतला. मग किचन काउंटरच नाही तर घरातल्या अनेक वस्तू ज्या आपण वापरतो त्या सगळ्या क्लीन कराव्या लागतात. थोडासा सगळ्यांवरून घेतला की घर कसं प्रसन्न वाटतं. सगळ्या वस्तू नीटनेटक्या असल्या की मला छान वाटतं. मग पटपट सचिनने पोछा करून घेतला आणि मग मी ओरिनला उठायला गेले. मुलांना कसं आहे, जितकं सकाळी प्रेमाने उठवणार तितका दिवस त्यांचा छान जाणार. मग ओरिनला हळूच आम्ही रोज त्याला उठवतो. तो लगेच उठतो. उठायला त्याचा त्रास आम्हाला काहीच नाही. पण काल सुट्टी झाल्यामुळे थोडा आळस त्याने पण केला. उठला आणि पटपट ब्रश करायला लागला. ब्रश केला आणि बघतो तर काय, बाहेरचा मोसम इतका छान होता. पूर्ण आभाळ. मला असं वातावरण असलं की फार आवडतं. काही लोकांना आवडत नाही, पण मला पावसाळी वातावरण फार आवडतं. आणि पटपट आंघोळ करून मग शाळेची तयारी केली, कारण माझाही वेळ होत होता. पटपट आवरलं, ओरींचं पण आवरून दिलं आणि झटपट खाली आले. आणि खाली आलं की मग ओरींच्या टिफिनची घाई. मग त्याची पटपट बॅग भरली, टिफिन भरला, वॉटर बॅग भरली, स्कूल बॅग भरली. त्याचं जेवणही सुरूच होतं. त्याची अंघोळ आहे, त्याचा युनिफॉर्म काढणं सगळं झालं. मग मी आपली तयारी केली, आपली बॅग पकडली आणि स्कूलला गेली. सचिन त्याला 8:30ला स्कूलला पोचून येईल. इकडे बघतो तर काय, क्लासमध्ये मुलंच कमी. का? कारण काल गुढीपाडवा होता ना आणि उद्या ईद आणि नंतर संडे. लागून सुट्टी आली की मुलं येत नाही. मग काय बुक चेक केली आणि येताना ओरिनला घेऊन आली. ओरिनच्या स्कूलचा टायमिंग आणि माझ्या स्कूलचा टायमिंग जवळपास सारखाच आहे. मग आल्या मी त्याला फ्रेश केलं की लगेच होमवर्कला बसवते. कारण मुलांना अशा सवयी असणे फार आवश्यक आहे. एक ग्लास दूध पिला, होमवर्क केलं की तो लगेच एक नॅप घेतो. त्याची नॅप सुरू झाली की मग माझा मोकळा टायमिंग सुरू. मग मी वॉटरमेलन खाल्लं आणि फ्रेश झाले. तुमचा दिवस कसा जातो नक्की सांग.